नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रापर्यंत आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. लोकसभा निकालानुसार विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार. लोकसभा निकालानुसार महाविकास आघाडीला 158 जागा मिळण्याचा अंदाज तर महायुतीला 127 जागांवर यश मिळण्याची शक्यता. लोकसभेत महायुतीच्या तब्बल 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे. भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळालं. लोकसभा निकालावर आधारित विधानसभेचा हा पोल. शिंदेंचे 40 पैकी 17 आमदारांच्या भागामधूनच महाविकास आघाडीला मताधिक्य मिळतंय. अजितदादांच्या 40 पैकी 25 आमदारांच्या विधानसभेत महायुती पिछाडीवर. महायुतीतले अनेक दिग्गज आपल्याच मतदारसंघामधून लीड देण्यात अपयशी. महाविकास आघाडीला देखील अनेक बड्या चेहऱ्यांच्या विधानसभेला महायुतीला आघाडी आहे. लोकसभेनुसार सर्वाधिक फटका अजित पवार गटातील नेत्यांना. लोकसभेनुसार अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात शिंदे गट पिछाडीवर. सिल्लोड, परंडा आणि रत्नागिरी या विधानसभेत शिंदे गट पिछाडीवर. लोकसभा निकालानुसार वैभव नाईक, ऋतुजा लटके, शंकरराव गडाख, उदयसिंह राजपूत अशा 4 विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाची पिछेहाट. लोकसभेच्या निकालानुसार महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर, विकास ठाकरे आणि कुणाल पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं काँग्रेसची पिछेहाट. लोकसभा निकालानुसार अजित पवार गट 7 विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर. दिलीप वळसे, छगन भुजबळ, नवाब मलिक, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे या बड्या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट पिछाडीवर. महाराष्ट्रात 48 पैकी 30 जागांवर आम्हाला यश. लोकसभेनंतर आता विधानसभेकडे लक्ष. लोकांचा शहाणपणा महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरावा लागेल, शरद पवारांचं वक्तव्य. मोदी आणि माझे आधी चांगले संबंध होते, मात्र त्यांनी मर्यादा सोडल्या. पवारांची मोदींवर टीका. मी दुष्काळी दौरा सुरू करतो तेव्हा पावसाला सुरुवात होते. काल मी दुष्काळी दौरा सुरू केला, आज पाऊस आला, पवारांचं वक्तव्य. शरद पवार आज पुरंदर आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर दुष्काळी भागाची पाहणी करणार. ठाकरे गटाच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची आज महत्त्वाची बैठक. दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सेना भवनात बैठकीचं आयोजन. महाविकास आघाडी विधानसभेत चांगली कामगिरी करणार. गद्दारांनी स्वतःसाठी सर्व लुटलंय, पण राज्याला काही मिळालेलं नाही. आदित्य ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते, कोणती जबाबदारी द्यायची यावर चर्चा सुरू. चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव RSSच्या मुख्यालयात ठरणार. सूत्रांची माहिती. ओम माथुर, सुनील बन्सल यांची नावं चर्चेत. RSS कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही. RSS व्यक्तीवर नाही तर विचारांवर काम करतं. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. भाजपला नवा कार्यकारी अध्यक्ष मिळण्याची शक्यता. JP नड्डांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं भाजप नवा कार्यकारी नेमणार अध्यक्ष. 400 पारच्या घोषणेमुळे लोकांना वाटलं काहीतरी गडबड होईल. विरोधकांनी चुकीचा प्रचार केला. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आम्हालाही स्थान द्या. आयाराम गैरामांचे लाड किती पुरवावे याला निर्बंध गरजेचे आहेत. सदाभाऊ खोत यांचा भाजपला सल्ला. ठाकरेंचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूप फायदा झाला. ठाकरेंनी अनेक दौरे करूनही केवळ 9 जागा मिळाल्या. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली. खासदार संदीपान भुमरेंचं विधान. ठाकरेंना मुस्लिम आणि दलित बांधवांच्या मतांमुळे सूज आली. मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका. लोकसभा निवडणुकीत आमचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट 48%. सामंतांचं हे वक्तव्य. अजित पवार गटाकडून पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार तयारी. प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागणार. सूत्रांची माहिती. 14 जूनला दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठक. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनीतीची बैठकीत चर्चा होणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट. दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा. प्रचारावेळी ज्या पद्धतीनं टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी. मोहन भागवतांचे सरकारला खडेबोल. मणिपूर देशाचा अविभाज्य भाग, मात्र त्याकडे दुर्लक्ष. मोहन भागवतांनी मणिपूरच्या मुद्द्यावर सरकारला सवाल केल्यानंतर सुप्रिया सुळेंचीही सरकारवरही टीका. राहुल गांधी वर्षभरापासून मणिपूरचा प्रश्न मांडत आहेत. एका वर्षानं का होईना कुणाला तरी मणिपूरची चिंता वाटली. सतेज पाटलांची भागवतांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया.
संसदेचं विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होण्याची शक्यता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाची अधिवेशनामध्ये समावेश. 18व्या लोकसभेचं अध्यक्षपद दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता. भाजपच्या डी पुरंदेश्वरींच्या नावाची चर्चा. डी पुरंदेश्वरी टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांची मेहुणे. आंध्र प्रदेशात सरकार स्थापनेच्या हालचाली. टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. अभिनेते पवन कल्याण आंध्र प्रदेश मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक, तर 5 कॅबिनेट मंत्रिपदांची देखील मागणी केली असल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रबाबू नायडूंच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. आज चंद्रबाबू नायडूंचा शपथविधी. मोहन चरण मांझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार. मोहन मांझी आज ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. भाजपकडून 2 उपमुख्यमंत्री देखील आज शपथ घेणार. प्रियंका गांधी वाराणसीमधून लढल्या असत्या तर मोदींना हरवलं असतं. 2 ते 3 लाख मतांनी मोदींना पराभूत केलं असतं. यूपीच्या रायबरेलीमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींचं विधान. अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरेगडाची घोषणाबाजी. अमोल कोल्हेंकडून आंबेगाव विधानसभेतून देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख, तर ठाकरेगडाचे सुरेश भोर यांचा देवदत्त निकम यांच्या नावावर आक्षेप. निवडणुकीत हार जीत होतच असते. खेळाडू वृत्ती सर्व क्षेत्रात जोपासायला हवी. जयदत्त क्षीरसागरांचा पंकजा मुंडेंना टोला. जळगावात खेळाडू आणि क्रीडा संघटनांचा रक्षा खडसेंना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल जल्लोष. फटाके फोडत जल्लोष साजरा. गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू. सरकारला जाणीव असते तर मागण्यांची दखल घेतली असती. मनोज जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप. खासदार संदीपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट. संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस. सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक. खासदार संदीपान भुमरेंची माहिती. मनोज जरांगेंनी चर्चेसाठी 10 जणांची टीम तयार करावी. अभ्यासपूर्ण समिती तयार केल्यास तोडगा निघू शकतो. चंद्रकांत पाटलांचं जरांगेंना आवाहन. माढ्याचे आमदार बबन शिंदेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. बबन शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदेंनी उपोषणस्थळी जाऊन पाठिंब्याचं पत्र दिलं. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस. प्रकृती खालावल्यानं आरोग्य पथकाकडून उपचार घेण्याची विनंती, तर जरांगे पाटलांकडून उपचार घेण्यास नकार. आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळ 5000 विशेष एसटी बसेस सोडणार. ग्रुप बुकिंग असलेल्या कोणत्याही गावातून पंढरपूरसाठी बस मिळेल. पंढरपूरमध्ये विसाव्यासाठी भक्तांसाठी नव्यानं मंडप उभारला. अत्याधुनिक पद्धतीनं मंडपाची उभारणी. भाविकांचं ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण होणार. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्थांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण. 28 जूनला पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान. विदर्भातील पंढरी असलेल्या कौंडण्यपुरामधील माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. 45 दिवसांचा पायी प्रवास करून 14 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. धुळे जिल्ह्यातील ललकाडा शिवारामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नदी नाले तुडुंब भरले. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली. अहमदनगरच्या सुपा बस स्थानकात परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. बस स्थानकाजवळ जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी. वाहनधारकांना मनस्ताप. नागपूरच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी, तर काही भागात अद्याप पाऊस नाही. नागपूरकरांना यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा. ठाण्यातील फ्लायओव्हर व्हॅली सर्व्हिस रोडवरील एका होर्डिंग धोकादायक स्थितीमध्ये आहे. महानगरपालिकेकडे तक्रार करत होर्डिंग तात्काळ हटवण्याची नागरिकांची मागणी. नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये मध्यरात्री दुचाकीमधून पेट्रोलची चोरी करणाऱ्या चोरट्याचा व्हिडिओ व्हायरल. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरच्या रुग्णावर आत्महत्या झालेली आहे. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातली ही घटना. सोलापूरच्या करमाळ्यात मोटार रिवाइंडिंगच्या दुकानामध्ये चोरी झाली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीच्या पकडण्यामध्ये पालघरच्या तलासरी पोलिसांना यश आलं आणि 3 आरोपी आता अटकेत आहेत. 17 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राचा बोगस कारभार उघड. कौशल्य विकास परीक्षेमध्ये 2 दिवसात 50 डमी विद्यार्थी. कौशल्य विकास केंद्रात मोठा घोटाळा उघड. नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं मिरचीची लागवडीला सुरुवात झाली. यंदा देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होणार आहे. नंदुरबारच्या गोमाई नदीवरील धोकादायक पूल दुरुस्तीसाठी 3 महिन्यांसाठी बंद. प्रवासासाठी पर्यायी मार्ग सुरू करण्याची मागणी प्रवाशांची.
नंदुरबार जिल्ह्यामधल्या 1098 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार. जवळपास 2,25,000 विद्यार्थ्यांना फायदा होईल. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी परभणी ते नंदुरबार असा सायकल प्रवास. ध्येय वेळा शिक्षकाला 500 किलोमीटर सायकल प्रवास. पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांकडून शेती कामासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी. बाजारात गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात 1,09,560 घरकुल बांधकाम पूर्ण. 90% काम घरकुल पूर्ण झाली, तर उर्वरित घरांचं काम सुरू आहे. नंदुरबार शहरात फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांचा सुळसुळाट. बिना नंबर प्लेट आणि फॅन्सी नंबर प्लेट मोटारसायकल धारकांवर वाहतूक शाखेची कारवाई. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणामध्ये 25 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. शहरावर पाणी टंचाईचं संकट. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कैऱ्यांची आवक वाढली. लोणचे बनवण्यासाठी महिलांची लगबग. बेळगावात कोथिंबीर आणि हिरव्या मेथीच्या भाजीची 100 पार. गृहिणींचे बजेट आता कोलमडणार. अवकाळी पावसानं भाजीपाल्याची आवक घटली. नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी. परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. नीट निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांची खबरदारी घ्यावी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यातील पोलीस प्रशासनाला सूचना. नीटच्या परीक्षा म्हणजेच भ्रष्टाचाराचं केंद्र. नीटच्या परीक्षा रद्द करून मेडिकल कोटा पूर्वीप्रमाणेच आता भरावा. नाना पटोले यांची आहे मागणी. नीट परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे मिळाले? नीट परीक्षा आता दलालांच्या ताब्यात गेली आहे का? अमित ठाकरेंचा सवाल. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार भारताचे नवे लष्कर प्रमुख. 30 जूनला उपेंद्र द्विवेदी पदभार स्वीकारणार. जम्मू काश्मीरच्या सेडा गावामध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबारामध्ये 1 ते 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती. मोदींना दुसऱ्यांदा घरातून खुर्च्या उधार घेऊन सत्ता सांभाळण्याची वेळ. मोदींनी 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छप्पर असेल अशी गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी फोल ठरली. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. जनतेनं भाजपला नाकारला. आम्ही विरोधी पक्ष म्हणून मजबूत. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचं वक्तव्य. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटचा फोटो बदलला. मोदी संविधानाला नतमस्तक होतानाचा फोटो ठेवण्यात आला. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती असणार. टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला. शहांनी दुसऱ्यांदा स्वीकारलाय गृह मंत्रालयाचा पदभार. अमित शहा महाराष्ट्राच्या सहकार विभागाचा आढावा घेणार. शहांनी बोलावली 14 तारखेला दिल्लीत बैठक. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव पूर्णवेळ केंद्रीय राजकारणामध्ये सहभागी होणार. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची वर्णे लागते याकडे सर्वांचं लक्ष. कन्नड अभिनेता दर्शनला बेंगळुरू पोलिसांनी घेतलं ताब्यात. हत्येच्या एका प्रकरणामध्ये चौकशीसाठी पोलिसांनी घेतली कारवाई करत ताब्यात. केरळमध्ये धोरण घोटाळ्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. युवक काँग्रेसचा घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी निषेध मोर्चा. पोलिसांनी आंदोलकांवर केलाय पाण्याचा मारा. इस्रोनं मे महिन्यात आलेल्या सौर वादळाचे फोटो शेअर केले. आदित्य एल1चे रिमोट सेन्सिंग पेडल पकडले गेलेले आहे आणि वादळामुळे अॅरोरा बोलरेसची निर्मिती. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकाऱ्यांचा अंतराळामधील मुक्काम वाढलेला आहे. दोघे देखील 18 जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार असल्याची माहिती. बहुप्रतीक्षित मिर्झापूर 3चा टीझर आऊट. 5 जुलैला मिर्झापूर सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा नवा प्रोमो प्रदर्शित. 21 जूनपासून बिग बॉस ओटीटीचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार. पेटीएमची पालक कंपनी 1967 कम्युनिकेशन्स कडून आता पुन्हा कर्मचारी कपात करण्यात आली. जानेवारी ते मार्चमध्ये पेटीएमनं 3,500 कर्मचारी कामावरून काढले.